अगं तू आता त्यात प्लास्टिक मध्ये लगेच भरू नको रसिका, थंड होती पहिला. हा परत येत खायला पाहिजे. आता काय स्वयंपाक? आता शिरा बनवायचा आहे का? कसली भाजी बनवणार आहे? मिक्स. माझ्याकडे द्या, मी फोडणीला टाकते. मला फक्त हाताखाली सगळं द्या, पटापटा फोड. हा ते टाकून देते मी. या सोनपापडी खायला. घे ग. असं माझ्या बाळाला गोड आवडतं, मला पण गोड आवडतं, तुला पण गोड आवडतं होय ना? आ आवडतं? हा छान आहे. छान आहे का? काय हो दादा, लाईटीनं गोळ घातलाय. हा आत बॅटरी ही मोबाईल घेऊन आत माझ्या बंद बघ जा. मिडोर आहे ग. काय काय द्यायचंय? आयुष्य वाटी आणातली. हे काय काय लागतं गाई? काय काय चालू आहे हे? हा हा तेच की. हे सगळं मुखोट्यावरच काढलं वय. हे बघा साडी नेसवल्या, मस्त नेसवली साडी. कुणी नेसवली? बन होय. तुम्हाला येतं नेसायला? बुचडा रे. म्हणजे तुम्ही किती वर्ष झालं देवीला साडी नेसवता? हा अरे बापरे. तरी बघ ना कशी मस्त नेसवल्या. आणि कमी वेळात. आम्ही आमच्या घरातल्या अशा गौराई असते त्या, आमची रात जाते नेसवायला. त्यांना माहिती. आणि परफेक्ट नेसवल्या बघ. हा मस्त नेसवल्या. मस्त. झालं आले. एकाच भाजीला मटकी पण त्यात घालायच्या. आता त्यात निवत आहे वटाणा बटाटा सगळं मिक्स करायचं. कढई नवीन घेतली काय? काय पाहिजे? समयाला असलेच का? परवा मला सांगली भाजी सुकी करायची की लपटप करायची? सुकीच करायची. लपटप आमटी काय पुसणार आहे? ए ही चटणी कशी आहे? तिखट किती आहे? काय किती घालताय तुम्ही जरा बघा. तर मला अंदाज नाही मसाल्याचा. चार वाजता हे बाई कोणाचा ट्रॅक्टर चालू आहे माझं? काय ते? ती खुर्ची मोडल्या काय ग मामी? नमक किती आहे? मसाल्यामध्ये नमक किती आहे? बघ नाही तर खराट होईल. आज भाजी जर खराट होते सगळ्यात. हो तुमचं म्हणजे काय झालं? तुम्हाला सवय झाली. काय गाई?
भाकरी करायला लागलाय? हा हा. फुक ना जरा फुकते. हे बघा अंधाराचं. रसाच्या भाकरी. रसा भाकरी किती मोठ्या मोठ्या का पातळ पातळ कशा आहेत त्या? मीडियम आहे त्या. जाळ लागी ना काही जास्त. आता किती झाले त्या भाकरी? बस ना. होय. परडीच्या भाकरी काढल्यास काय? तर बघा आत्ता लाईट आले. टायमिंग किती झाले बाळा? सगळं घर भरून आज ना फोडणीचा वार. आताही बघा ही अशा पद्धतीनं भरते. 8:30 वाजले का? 8:30ला लाईट आली. लाईट किती खोटी असते. रोज जात नाही ना ग? रोज जात नाही. मी आली देवाला लाईटीलाही झालं. त्यांचं इकडं भाकरी बनवायचं चालू आहे. कोण शिरा करताय, कोण काय करताय. खालचा मोबाईल वाजता सांगतो की तार आहे का नाही तिकडेच दरवाजा आहे आणि इकडे एक पार्टिशन पत्र आहे. जरा 1-2 हे कसं माया लावते आर्यनला. एक येतंय शेरा का तुमचा आहे? शेरापेक्षा उंच आहे. त्याला अजून सवय नाही रे इथल्या डॉगींना. बसलं मी रसाला विचारलं हे काय आहे? रसा म्हणते हे तुमचं गहू, हे आमचं गहू. माझं 2 आणि सागरचे 2. आणि काय आहे ते? ज्वारी आहे काय? हा ज्वारी 1-1 पोत आहे आणि गहू 2-2 पोते. आता एवढं सगळं न्यायचं बाई कशानं? काय तर करूनच जावं लागणार आहे किंवा एसटीत टाकावं लागणार 2 फेऱ्या करून. इथंच राहायला आला का प्रॉपर? आता पहिला नव्हतं ना, आता इथंच त्या इथंच राहायला आले. मला माहित नव्हतं. पहिला नव्हते ना, येऊन जाऊन करत होते. करमतं का तिथं? कोण नाही तिथं. दादा इथं बल वाढवा बाबा नो. तुला दिसी नव्हे असं करायचं ना, असं करायचं ना. हा तसं करायचं त्या दीदी. सिका पोराला चारायला लागल्या. मी थोडंसं गप्पा मारत बसल्या. पण हे वातावरण आणि ही जी मजा आहे, अंगणातली मजा, ही फक्त आणि फक्त इथं आहे. तिथं आम्हाला टेरेस आहे पण ना तो आनंद येत नाही. पण इथं बघा महागा असा अंधार बुडूक वातावरण. ह्यांना एक लई नाटकं लावले त्या पोरांनी. आयसू गप्पा डोळ्यावर मारू नको आयसू. तर म्हणजे हे वातावरण खूप एन्जॉय करतो इथं आल्यानंतर. पण सगळे असल्यानंतर बरं वाटतं. येणार आहेत सगळे, लवकर येणार. आयशू मारीन बरं का तुला तोंडावर आणलं तर. सगळे काय माझा आहे तो. सुस्त मोबाईलला तडपडायला लागलेत पोरं. ते तिकडं खाताना मोबाईल पाहिजे, ह्याला इकडं मोबाईल पाहिजे. नुसतं मोबाईल लागलाय. असं चला आता घरी पण केलता. सगळी जेवली खाल्ली. सगळ्यांचं सगळं चालू आहे. सागरचं पण काय काय चालू आहे. आता फोन करून घ्यायचं आणि उद्या मात्र सकाळी लवकर निघायचं. त्या कुत्र्याला पण बसू दे नाही तू. हां उद्या पालखी देव गेला की मी निघणार. शुभ सकाळ. हा दिवस आहे दुसरा दिवस. रात्री लाईट आल्यानंतर पुन्हा मी जास्त काही कंटिन्यूली केलं नाही, कारण आरती वगैरे झाली. जे काय म्हणजे आपले परड्या भरायच्या वगैरे ते सगळं झालेलं होतं. आता हा दुसरा दिवस. या दिवशी देवी पण जाणार आहे, तर त्याच्यासाठी मग त्यांना नाश्ता असू दे किंवा जेवण असू दे, पुन्हा भाजी भाकरी बांधून द्यावी लागते. सकाळचं टायमिंग 9-9:30 वाजलेत.
स्वयंपाक सुरू आहे, कोणाचं काय सुरू आहे, तिकडं आरतीची तयारी सुरू आहे. तोपर्यंत चहा पिते. ए मला बिस्किट द्या की रे, द्या की रे. नाही घ्यायचं नाही म्हणते. ए बाबा घे घे, दर 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 तुझंच आहे, खा. पाय लगेच घासायला, लगेच पाय घासायला सुरुवात. हा कुठे आहे ते? नको आहे मला, तू घेते. नको आहे मला ते. हा टॉवेल ए सर बाळा पुढं हे बघा, हे मधीच काय नवच पोरं. लावले येऊ नकोस. कोण व्हायचं ग? वकील होती. पडा पाया पटपट पटपट. देवा, काशी महाराज. आता नारळ सोला घे. आत्ताच्या तेवढं नाही पडायचं पाया. सुखी राहा बाळा. काशी महाराजले अरे देवा 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 देवा. ती सुद्धा पण ही फुलात. सकाळी ना आई पोरं घेऊन गेली ती दूध घालायला. हे 3-4 पोरं आई बरोबर गेली. तिथं लागली मोठी कळवांड. कळवांड अशी लागली की आता आर्यन फुगला. आर्यन म्हणतोय मी आता पुन्हा येत नाही इकडं, मला इकडे यायचंच नाही. हा कोणाला दिल्याला तो घेईना. आपला आपण चहा घेतलाय, आपला पण प्यायला लागलाय. एक रडतय, एक रुसतय. ते आई आली मला म्हणली बाई एकट्याच्याने ही पोरं काय हँडल होत नाही. इकडे ए बघ खाऊ द्यायचंय, त्याचं काय वेगळंच चाललेलं असतंय. काय भांडणं झाली कशासाठी? दोघा तिघाची भांडणं सुरू झाली. तर आहे गावाकडे जेव्हा पोरं एका जागी येतात ना, खेळणं कमी भांडणं जास्त आहे. असं चला आता आज जायचं आहे. आता पालखी गेली की थोड्या वेळानं आम्ही पण निघणार आहे. हे रुसून इथं बसले. हे बघा, हे रुसून कुठं खायला लागले बघा. ती 2 आपापल्या नादात आहेत. त्या भाकरी ज्वारीच्या भाकरी त्या का? पीठ बरोबर दळलेलं नाही काय? हा नवीन ज्वारीच्या भाकरी बघा. हे व्हायला लागले, त्या लागायला लागलेत ना. चुलीवरची ही अवस्था आहे. आम्ही जर ह्याच्यावर केली तर काय अवस्था होईल? गॅसवरची अवस्था काय होईल? बघू जरा, मला दाखव, मला दे. हा चल आपण खेळूया. चल मी तुला दाखवते कसं खेळायचं. हे रसिका हे खोलून द्यायसाठी चालू आहे. द्यायचं नाही ना, तोंडात घालील ना. ए नको खोलून देऊ नको, नाही द्यायचं. हा बसा. हा हे बघ, हे इथं ठेवायचं आणि सगळीकडे असं पळवायचं. पळ कसं करतोय बघा. चाला येईना नाही काढायची बाळा. काढून काढलं की लागतय. तू गिळचील नको. मम्मा ओरडत्या तुझी, मम्मा ओरडत्या. घेऊन पिला. हा बारका घाटा बघा, आमचा बारका घाटा आहे बघा. काल नाही इथं लागून घेतले. काल आलेल्या पोरांच्या भांडणात आहे बघा. बस इथं ठेव म्हणते. हा काय काय झालं बाई? लय हावसानं सगळी नातवंड घेऊन गेलीस. काय काय दैना केली तुझी? तरी काय काय झालं? कुठं दूध घालाय घेऊन गेलती? हा तरी पण काय झालं काय नेमकं? हा कोण कोण? हा हे बारका घाटा पण उड्या मारतो आणि उतरायचं सगळं सराट आहे. त्यांनी एकामेकाला खांद्या घेऊन उतर. म्हणजे भांडायचं पण उतरायचं पण. तर त्यांनी याने घेतला घे, याला घेतला खांद्या, याला घेतला खाली उतरायचं. तिकडून का
लागले काट पडले वाटत हा एकामेकाला वया करते ती एकामेकाला उडून लागता घालते हा मग काय करायचं कुठं तर लागलं बिगलं तर काय करायचं लाता घालतील घर ते काय करते मला मी मोठे बापा तो मोठ्या बापा ती तिघं पण मोठ्या बापाचीच आहे ती चौघ तीन दीदी गेले शांत तू एक खेळ बाई टाकते मला नाही येत टाक तू आमचा दीदी शांत आहे या दीदी यांच्याकडे नाही 5 पडले का काढली घाल नको घे सगळेजण जावं मस्त बघा. दे टाक पटकन 3 तुझी नाव बघत जा. टाक रे हा अरे तुमचंच पडायला लागले माझं सापडलं थांब इथं टाक इथं टाक मी डबल एक झालं की एकाचं भांडायचं रडायचं सुरू होतं म्हणून थोडंसं पोरं गुंतवली खेळण्यामध्ये मी सोडलं की पुन्हा आणि सगळीजण उठून तिथून आली असं चला आता ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून तुमचे आभारी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ